आता सध्या आपल्याकडे जांभळाचं सीझन चालू आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात जांभळं आलेली आहेत. आज आपण बनवणार आहे जांभळाचा ज्यूस. याला जामुन शॉर्ट पण म्हणतात. आता आपल्याकडे बरे वयस्कर आजी-आजोबा असतात, लहान मुलं असतात, त्यांना जांभळं खाता येत नाहीये आणि जांभळं आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत, हेल्दी पौष्टिक आहे आणि जांभळं खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात राहते आणि शुगरच्या लोकांनी तर जांभळं नक्की खावी. आता जांभळाचा ज्यूस बनवण्यासाठी मी 1 पावशेर जांभळं घेतले आहेत आणि त्याचे सगळे जांभळं असे ब्या काढून घेतलेले आहेत. बघा अशा प्रकारे. आता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय मिक्सरचं भांडं. त्याच्यानंतर मी जांभळं जांभळं चिरून घेतले 7 ते 8 पुदिन्याची पानं घेतले, 3 चमचे साखर घातलेली आहे, 2 चुटकी साधं मीठ घेतलं आहे, 2 चुटकी शेंगदाणा नमक घेतलेलं आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि काही बर्फ घेतलेला आहे. याच्या जागेवरती बर्फ नसेल तर तुम्ही थंड पाणी पण घेऊ शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आपण ब्या काढून घेतलेले जांभळं आणि त्याच्यामध्ये 3 चमचे इतकी मी साखर घेतलेली आहे. 2 चुटकी साधं मीठ घेतलेलं आहे आणि 2 चुटकी सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचे इतके काळी मिरी पावडर घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं ज्यूसला टेस्ट खूप छान येते आणि नक्की तुम्हाला ज्यूसमध्ये हे घालायचं आहे न विसरता. आणि त्याच्यानंतर इथं घालायचं आपल्याला बर्फ. आता बर्फाच्या जागेवरती तुम्ही इथं पाणी पण घालू शकता आणि आता घालायचे 7 ते 8 पुदिन्याची पानं. पुदिना पण खूप गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी. आणि आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आता आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा आहे. ज्यूस बनवायला खूप सोपं आहे, झटपट होते आणि खूप टेस्टी पण लागतं. बघा आपला ज्यूस हा बनवून तयार झालेला आहे. अशा प्रकारे इथं मी याच्यामध्ये आपल्याला जेवढा ज्यूस पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे आणि गाळणीच्या मदतीने हे गाळून घेतलेलं आहे ज्यूस. बघा काही शिल्लक राहिलं नाहीये. मस्त आपला जांभळाचा ज्यूस तयार झालेला आहे. आता इथं मी अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचंय कारण याच्यामुळं लिंबामुळे ज्यूसला टेस्ट पण खूप छान येते. आणि त्याच्यानंतर ग्लासाच्या कडेने असं लिंबू फिरून घ्यायचंय आणि एका प्लेटमध्ये हळद तिखट मीठ घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि ग्लास त्याच्यामध्ये उलटा असा तुम्हाला गोल गोल फिरून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं तिखट असं किनारीला अगदी व्यवस्थित लागतं. जसं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपण ज्यूस प्यायला जातो तेव्हा अशा पद्धतीने ते ग्लासाला गार्निशिंग करतात. याच्यामध्ये आता आपल्याला हा जांभळाचा ज्यूस घालायचा आहे आणि हे ज्यूस पिताना हे तिखट मीठ असं तोंडात आलंय की खूप टेस्ट छान लागते. आणि बघा किती मस्त कलर आलेला आहे आपल्या ज्यूसचा. आणि आता गार्निशिंगसाठी पुदिन्याची पानं पुदिने घेतलाय आणि आता अजून चांगलं गार्निशिंग पाहिजे तर आपण लिंबाच्या थोडी पण तुम्ही लावू शकता. तर बघा मस्त असं आपला जांभळाचा ज्यूस तयार झालेला आहे. याला जामुन शॉर्ट पण म्हणतात. तर नक्की हा जांभळाचा ज्यूस तुम्ही करून बघा आणि ज्यांना जांभळं खायला येत नाही त्यांच्यासाठी तर नक्की करा आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी तर हा जांभळाचा ज्यूस नक्कीच प्यायचा आहे. तर बघा मस्त असा हेल्दी पौष्टिक टेस्टी असा आपला जांभळाचा ज्यूस तयार आहे. तर नक्की बनवून बघा आणि आशाच किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा आणि हे ज्यूस तुम्ही
जांभळाचा सीझन चालू आहे तर नक्कीच बनवा. तर चला पटकन ज्यूस बनवायला सुरुवात करा.